यज्ञेश्वरजी पाटील यांना आपण पाहतात मैदानावरती आणि दुसऱ्या बाजूला विजय पाटील आहेत। मागच्या मॅच मध्ये आपण दोघांनाही पाहिलं, यज्ञेश्वरजी पाटील यांनाही पाहिलं, विजय पाटील यांनाही पाहिलं होतं, पण बातानेच्या संघालाही विसरता कामा नये। त्यानेही पहिला विजय मिळवला होता सकाळच्या सत्रामध्ये। गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज महेंद्र दाखल होत आहेत, एक अनुभवी खेळाडू आहेत महेंद्र। पहिला बॉल बॅकफुटला गेला, स्लाइस करण्याचा प्रयत्न गल्लीमध्ये बॉलला खेळला गेला, एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचत आहेत, 1 रन। एक पारितोषिक येत आहे यज्ञेश्वर पाटील यांच्यासाठी, प्रत्येक 6 साठी महेश ठाकूर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा प्राइज असणार आहे। पर 6 500 रुपयाचा प्राइज या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत। महेश ठाकूर एवढा काठी येतील आहे, त्यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाणार आहेत। महेंद्र पुन्हा रेडी आहेत, समोर विजय पाटील बॅकफुटला गेले, वॉड शॉट गॅप मध्ये खेळला, परंतु नशिबाची साथ कधी कधी कमी असेल तर अशा गोष्टी घडतायत। परंतु बॉल निघून चाललाय काय तर यस डेफिनेटली चाललाय, बॉल चाललाय सरळ दणदण 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 करत सीमारेषेच्या बाहेर चौकार। थैंक यू। धावफलकावरती धावा जर पाहिला तर 4 ने वाढला, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 5 रन। एका बाजूने आपण पाहिलं तर यज्ञेश्वर पाटील, दुसऱ्या बाजूने विजय पाटील मैदानावरती आहेत आणि विजय पाटील यांच्याकडेही क्षमता आहे। वय वर्ष जरी 50 असलं तरी देखील ती क्षमता मात्र अनुभव घेऊनच मैदानावरती उतरले आहेत। बॅकफुटला गेले, पुण्यात आपण पाहिलं तर बिटवीन द गॅप खेळण्याचा प्रयत्न, 1 रन त्या ठिकाणी मात्र येत आहे। सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती वाढत असताना पाहायला मिळत आहे। 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत। पहिल्यांदा सुरुवातीला 1 रन, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर सिंगल, अशा 3 बॉलवरती आतापर्यंत 6 रन ह्या मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रयत्नांची पराकाष्ठा, प्रयत्न मनामध्ये जिद्द असेल तर काही तुम्ही करू शकतायत आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तर ह्या गोष्टी पॉसिबल आहेत। पायावरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क तेवढ्या प्रमाणात झालाय का नाही तर यावेळी आपण पाहिलं तर पंच दर्शवतात जस्ट बॅटला लागून बॉल स्पर्श होऊन त्या ठिकाणी मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाला। 1 रन आली, एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय। आगरी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित आपण पाहता सत्यनारायण मास्टर्स कोपरी विरार आयोजित आगरी मास्टर क्रिकेट चषक 2024। फटका खेळलाय, समोर इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र टिपत असताना पाहायला मिळाले। मिस्टर हेमंत एक चांगला कॅच घेतला, फलंदाज मात्र माघारी पडतील, विकेट डाऊन गॉन। थँक्यू। नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत, नाव आहे सचिन पाटील, मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात। याही नावाची विशेषतः चर्चा राहिली श्री गणेश घासकोपरी मास्टर्स मध्ये आणि तेच सचिन पाटील मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्या सर्व महिला भगिनी दाखल होत आहेत, सर्वांचं स्वागत आहे। गोलंदाज रेडी आहेत, पुन्हा मैदानावरती आपण पाहू शकतायत। सचिन पाटील मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, स्ट्राइक एंड वरती आहेत। जाऊयात मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा। ओहो, सचिनच्या बॅट मधून फटका खेळलाय, परंतु तो सीमारेषेच्या बाहेर नाही गेला आणि फलंदाज मात्र सचिन पाटील यांची मोठी विकेट मात्र जात असताना पाहायला मिळतात। बिग विकेट, सचिन पाटील बॅक टू डिपार्ट गॉन। धावफलकावरती असताना धावा 7 वरती लागलाय, हा दुसरा धक्का गॉन। एकमेकांना भिडती, अटीतटीच्या होती लढती, एकमेकांवरी भारी पडती। थँक्यू। एक पारितोषिक, आणखीन एक पारितोषिक अनाउन्समेंट होतंय।
यज्ञेश्वरजी पाटील यांच्या बॅटमधून जर सलग 3 बॉलवरती 3 षटकार आले तर बंडू पाटील कोपरे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. आणि यज्ञेश्वर पाटील आणि दिलीप पाटील यांनी जर सलग 3 बॉलमध्ये 3 चौकार ठोकले, आमचे जवळचे मित्र सूरज शेट्टी यांच्याकडून 3 चौकारांसाठी 5000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. बक्षिसांची खैरात होताना पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहे संजय घरत, शिवनसई ग्रामपंचायतीचे उपसरपंच म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहे ते संजय घरत मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती येत आहेत. अडचणीमध्ये सध्या सापडलेला संघ आहे, परंतु अडचणीमधून बाहेर काढायचं असेल ना या द्विंद परिस्थितीतून, तर इथून सभापती यज्ञेश्वर पाटील आणि दुसऱ्या बाजूनं दिलीप पाटील एक बाहुबली खेळाडू आहेत, त्यांच्यामध्ये श्रमता आहे, दाखवण्याची गरज आहे. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मागच्या मॅचमध्ये दिलीप पाटील यांनी मिळवला होता, तर तेच दिलीप पाटील मैदानावरती आहेत. संजय, पहिला संजयचा बॉल, बॅटची एज घेऊन चेंडू पाठीमागच्या दिशेने निघून जातोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला, डायरेक्ट हिट नाही झाला. एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मोफत धावा मिळालेले आहेत. 2 भेटल्या, तिसऱ्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तिसऱ्या धावेसाठी धावा धाव पळापळ, रनिंग बिटवीन द विकेट. ओ हो 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 हो, चौथ्यासाठी प्रयत्न सुरू झालेला आहे. चौथी पूर्ण, 5व्यासाठी प्रयत्न सुरू झालेला आहे आणि 5व्यासाठी आता फलंदाजाला विकेट गमवावी लागणार आहे. परंतु झालंय काय, बॉल सीमारेषेच्या बाहेर नाही गेला, बॉल मध्येच होता, फक्त आसपासवाला गेम सुरू होता. म्हणजे लगोरी याच्यावरती मारायचा का त्याच्यावरती मारायचा हाच गेम सुरू होता. पण तिथे 4 रन आल्यात. फलंदाज यज्ञेश्वर पाटील बॅक टू डिपार्ट गॉन. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. थँक्यू. पारितोषिकांचं वर्ष सुरू झालेलं आहे. आणखीन एक पारितोषिक येते महेश ठाकूर यांच्या माध्यमातून. प्रत्येक 6ला दिलीप पाटील यांना 500 रुपयाचं प्राइज आहेत. सूरज शेट्टी यांच्याकडून बॅक टू बॅक 3 चौकारांसाठी दिलीप पाटीलला 5000 रुपयाचं प्राइज आहेत आणि 3 षटकारांसाठी सूरज शेट्टी यांच्याकडून 10000 रुपयाचं पारितोषिक दिलीप पाटील यांच्यासाठी लगावण्यात आलेलं आहे. बंडू पाटील साहेब यांच्याकडून दिलीप पाटील यांच्या प्रत्येक 6साठी 500 रुपयाचा प्राइज असणार आहे. पाहूया. आक्रमण करण्याचा प्रयत्न अक्रॉस द बॅटने खेळला गेला. फटका छान खेळला. एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न सुरू झाला. तिथून त्या ठिकाणी संदीप पाटील धावतात, परंतु जसे आले तसे माघारी परतावं लागलेले आहेत. हा, विकेट आलाय. फलंदाज बाद. थँक्यू. चला, महेश पाटील यांनी यायचं. महेशजी पाटील आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं फॅमिली केक आलेला आहे. नाहीतर रॉयल ग्रुप स्टँड मध्ये कॅमेरा झूम केला जाईल लवकर. महेश पाटील चला या. बरोबर दिसलात आम्हाला इथून ना, कॅमेराच्या झोन मध्ये पण होता तुम्ही. सर्व काही गोष्टी तुम्ही लपवू शकतात, पण कॅमेरापासून नाही लपवू शकत. तो कॅमेरा तुम्हाला पकडणार. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा एकदा संजय. पुढचा बॉल. ओहो, बॅकफुटला गेला. स्टिअर करण्याचा प्रयत्न. फटका छान खेळला दिलीप पाटीलच्या बॅटमधून. 1 रन घेतली गेले आहेत. प्रयत्न दुसऱ्या रनचा होईल का? नाही, थांबवलंय. 1 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 6 साठी आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं पारितोषिक किरण शेट्टी यांच्याकडून आणि 3 6 साठी किरण शेट्टी यांच्याकडून 5000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. ओहो, फटका खेळला, हवेमध्ये खेळलाय. झेचीची संधी असेल का? नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 रन, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धावही त्या ठिकाणी घेतली जात आहेत. सिंगलला डबल मध्ये, डबलला ट्रिपल मध्ये, ट्रिपलला चौपल मध्ये कंप्लीट करण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या धावफलकावरती जर पाहिली तर जाऊन पोहोचतायत 15च्या घरामध्ये. या षटकातील बॉलचा विचार केला तर रामचंद्र पाटील आम्हाला सांगतायत 4 बॉल फेकून झाल्यात आणि धावा धावफलकावरती आहेत 15 रन. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा एकदा संजय. बॅकफुटला गेले. खेळण्याचा प्रयत्न दीपक होते त्या ठिकाणी. बॅटर 1 धाव मात्र पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर जाऊन पोहोचते. संघाची एकूण धावा बाईकच्या माध्यमातून पण इशारा घोषित करतायत आणि बाईकच्या स्वरूपाने संघाची धावसंख्या धावफलकावरती 16. मैदानाच्या बाहेरून गाड्या घेऊन जायच्या आहेत. ही शेवटची आणि फायनल वॉर्निंग दिली जाणार आहेत, अन्यथा बाहेर कुणाला खेळू दिलं जाणार नाही, ही विनंती आहे. पुढचा बॉल फुलटस बॉल होता, त्याला फुलटस बॉल लोवर फुलटस करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या अगोदर यॉग होतो चेंडू आणि योगेश आहे तिथून
बॉलला अडवतात, फेकी करतात, त्या ठिकाणी धाव मिळेल एक. षटक क्रमांक मैदानावरती संपले गेले. 2 षटकांच्या खेळ समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहे 17 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेले आहेत. या 2 षटकानंतर आपण जो केक कटिंग सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे तो या ठिकाणी आपण घेणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक मध्ये संगीत. तुझ्या पाठीशी हाय, संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही, मी उभी तुझ्या पाठीशी हाय. संकटात घाबरायचं नाही. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपला. नवीन गोलंदाज राजेश गरज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आधी संजय यांना पाहिलं तर राजेश यांना आपण पाहतात गोलंदाजी ट्रॅक वरती. धावसंख्या धावफलकावरती उभारला गेला त्या मात्र 17 रन ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. दिलीप पाटील यांच्यासाठी भरपूर सारे बक्षीस असणार आहेत सिक्सर साठी. आक्रमण केलं, हल्ला चढवलाय, उंची जास्त गाठलाय, डिस्टन्स किती गाठलाय, बॉलनं डिस्टन्स जास्त नाही गाठलं. चेंडू मात्र जयदीप यांच्या हातामध्ये विसावला गेलाय. फलंदाज बाद गॉन, विकेट डाऊन. हिरो आहे, यो वन साइड हिरो आहे. साऱ्यांचा फेवरेट चर्चेत आहे महाराष्ट्रात, चर्चेत आहे महाराष्ट्रात. थँक्यू व्हेरी मच. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात विजय. आणखीन एक बाहुबली खेळाडू आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 1 बॉलचा केस संपला गेला. संघाची धावसंख्या धावफलकावरती 17 धावा ऑन स्कोर कार्ड मध्ये लगावले गेले आहेत. 7 वरती पहिला धक्का, दुसरा धक्का 7 वरती, तिसरा धक्का 11 वरती, चौथा विकेट 12 वरती पडला आणि 5वा धक्का जो लागला तो 17 वरती लागत असताना पाहायला मिळाला श्री गणेश गास कोपरी मास्टर संघाला. चला षटक पुढचं सुरू होतंय. विजय पाटील स्ट्राईक वरती आहेत. राजेश ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे बॉल. पंच रोहिदास पाटील आमच्या दिशेने वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतात. धावसंख्या धावफलकावरती 18 2 पंच या ठिकाणी पाहायला मिळतात. समीर कासार एका बाजूने स्क्वेअरला अंपायर आणि दुसऱ्या बाजूने रोहिदाजी पाटील यांना पंचांच्या माध्यमातून आपण पाहत आहात. राजेश पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल होता, त्याला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तर खेळला गेला. क्षेत्ररक्षक पाठला करतात. बॉल तिथे आउटफील्ड सुपर फास्ट आहे. बॉल सीमारेषेच्या पार 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 सीमारेषेच्या पार येतोय विजय पाटील यांच्या बॅटमधून चौकार. नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा, नावाची छाप आहे तो टॉप एक्का हुकमाचा, नावाची छाप कार्तिक कोटकी एक्का. थँक्यू. 4 धावा येतात. 4 धाव्याने संघाची धावसंख्या वाढल्या. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 22. हवेमध्ये खेळलाय फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतात. चेंडूवरती येतात. 1 रन घेतला. दुसऱ्या रनचा प्रयत्न. चेंडू 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 जवळपास धनंजय बॉलला अडवलं गेलं आहे. फिल्डिंग करतायत, बॉलला अडवतात, फेकी करतात. तोपर्यंत धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 2 ने वाढली गेली आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24. गासकोपरी मास्टर विचार करतो इथून 40 पर्यंत जाण्याचा विचार आहे, कारण की 4 षटकांचा मॅच आहे. मागचाच मॅच आपण कोपरी मास्टरचा पाहिला जिथे 3 ओव्हरमध्ये रनच नाही झाल्या, पण शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 40 झाल्या होत्या. थोडासा फ्लाइटेड डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न होता मैदानावरतून. 4 बॉल आतापर्यंत फेकून झाला. धावा धावफलकावरती लगावलं गेलं 24 धावा. उर्वरित 8 बॉलचा खेळ शेष आहे. 8 मध्ये जर 16 आल्या तर कदापि 40च्या त्या उंबरट्यावरती तुम्ही पोहोचू शकतायत. 8 मध्ये 45 आल्या तर तुम्ही आणखीन पुढे जाऊ शकतायत. हवेमध्ये कळलाय मिस्टामिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक स्वतः राजेश धावतोय बॉलवरती. 1 रन तर घेतला. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. दुसऱ्यासाठी फेकी मात्र होते त्या ठिकाणी संजय घरत त्यांच्या हातामध्ये. आणि घडलंय काय तर पंचांचा बोट हवेमध्ये. फलंदाज विजय पाटील बॅक टू दी पॅव्हिलियन गॉन. महत्वाच्या घडी महत्वाच्या विकेट्स येत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
तीन सिक्सर साठी प्रथमेश ओगे बंटे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं बक्षीस आहे या बॅटरसाठी. पाहूयात. हवेमध्ये खेळलाय बॉल, पाठीमागे निघून चाललाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक रन घेतलाय, दुसऱ्याचा प्रयत्न नाही होणार. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागतं. एका धाव्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात. 26 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळतात. चला घाई करा. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती बाकी असणार आहेत. शेवटच्या 6 चेंडूसाठी कुठला गोलंदाज वापरला जातो ते आपण पाहूयात. किरण येतात मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती. अंतिम शेवटचे 6 चेंडू मैदानावरती असणार आहेत. यानंतर होणारा मॅच नवघर मास्टर आणि कोपरी मास्टर्स. चला कॅप्टन या. कोपरी मास्टर्स विरार आणि नवघर मास्टर टॉस साठी यायचंय. लवकरात लवकर टॉस साठी यायचंय. मॅचला सुरुवात. शेवटचे 6 चेंडू मैदानावरती आहेत. पाहूया शेवटच्या 6 चेंडू मध्ये घडणार काय. किरणचा बॉल पाहायला मिळाला. पहिलाच बॉल मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवून थोडासा ठेवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू मात्र मैदानावरती येतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती उभारल्या गेल्या त्या मात्र 26 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 40 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न घासकोपरी मास्टर संघ करणार आणि करणं देखील गरजेचं आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये. तुमच्याकडे प्रमुख गोलंदाज असताना तुम्हाला मात्र तितक्या धावा करायच्या आहेत, पण दुसऱ्या बाजूला भाताने रोखण्याचा प्रयत्न करतात 35 पर्यंत. हवेमध्ये खेळलाय फटका, तिथून मात्र क्षेत्ररक्षक गलीचा पुढे येतोय. चेंडूवरती कॅच मात्र ड्रॉप झाले आहे. जीवनदान मिळालंय. 1 रन मात्र घेण्याचा प्रयत्न. हेमननं स्वतःवरती, दीपकनं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. गोलंदाज पुन्हा रेडी आहे. 2 बॉलचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती लगावला गेला. संघाच्या एकूण धावा धावफलकावरती 27 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हर द विकेटने हो 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 यावेळेचा आणखीन एक चांगला बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता मात्र मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिला 3 चेंडूचा खेळ संपला, उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहेत. यानंतर बर्थडे सेलिब्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. आजचा दिवस महेशजी पाटील यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं फॅमिलीच्या वतीनं त्यांच्या हा केक कटिंगचा सेलिब्रेशनचा कार्यक्रम आहे, तो आता आपण लगेचच या ठिकाणी घेणार आहोत. या 3 बॉल नंतर चला 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल फटका खेळलाय, तिथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतात. दीपकच्या बॅटमधून फटका पाहायला मिळाला. 1 रन घेतला. दुसऱ्यासाठी मात्र रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. दुसरी धावही घेतल्यात. प्रयत्न तिसऱ्याचा होईल का. धावेसाठी धावा धाव पळापळ सुरू झालेली आहे. धावा घ्यायच्यात, रन घ्यायच्यात. एक धाव क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंट असणार आहेत आणि मागच्या मॅच मध्ये आपण ते दृश्य पाहिलेले आहेत. संघाची धावसंख्या एकूण धावफलकावरती 29. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आलेल्या आहेत. हे विशेष राहिलेले आहेत. भाताने संघानं कमबॅक नाही तर वेलकम बॅक म्हटलेलं आहे समोरच्या संघाला. शेवटचे 2 बॉल पाहूया. शेवटच्या 2 बॉलवरती श्रमता दीपक यांच्याकडे आहे. पाहूया दीपक कशा प्रकारे बॅटिंग करणार. ओ हो हो बॅकफुटला जाऊन ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतात सातत्याने आणि तिथे थोडंसं कुठेतरी खास करून अडचण आहे ना, ती अडचण निर्माण होताना पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवरती चौकार आला तर होऊ शकतात 33. शेवटच्या बॉलवरती षटकार आला तर होऊ शकतात 35. 1 आली तर होईल 30. 2 आला तर होतील 32 आणि आणखीन काही वेगळं घडलं मग तिथे देखील आपल्याला पाहायला मिळू शकतं. पाहूया शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल. किरणनं रन नाही दिल्या, किरणनं रन वाचवल्यात. तोच किरण आहे आणि आशेचा किरण आहे, खास करून भातानेचा.
शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, ऑन साइडला फटका खेळला गेला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, एक रन घेतला, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धावही घेतली गेली आहे, प्रयत्न तिसऱ्या धावेचा सुरू झालेला आहे आणि तिसरी धाव घेत असताना मात्र बॅटरला परतावं लागतं तंबूच्या दिशेने. रन केल्यात पहिल्या 4 षटकांमध्ये 31 धावा केल्यात आणि 4 षटकांमध्ये करायच्या आहेत रन 32-32चं लक्ष असणार आहे. 32 धावांचं लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल. थँक्यू. चला चला केक कटिंग होणार आहे. साक्ष चला लवकर यायचंय. डीजे 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 बर्थडेचे सॉंग रेडी ठेवणार आहेत आणि टॉस साठी नवघर नवघर टॉस करून घेऊयात. दादा केक काढा. प्रकाश पाटील केक काढायचा आहे, आधी टॉस करूयात. 2 मिनिटं टॉस होईल. नवघरचे कॅप्टन येत आहेत. चला टॉस. प्रशांत भाऊ यांना विनंती करतो होईल टॉस. 4 षटकांचा मॅच आहे. कोपरी मास्टर आणि नवघर या 2 संघादरम्यान महत्वाचा मॅच रंगताना पाहायला मिळेल. चला टॉस. चला टॉस होतोय. टॉस केला जातोय. हेड म्हटलाय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर टेल आलेला आहे. टॉस जो आहे तो नवघरनं जिंकलेला. जास्त प्रश्न नसणार आहेत. टॉस जिंकून डिसिजन काय. फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. चला केक कटिंग सेलिब्रेशन येऊ द्या टेबल. चला महेश पाटील, सचिन पाटील सर्व परिवार आहेत, संपूर्ण परिवार आहेत, त्यांच्या बहिणी आहेत, वाईफ आहेत, सर्व आहेत आणि सर्वांना विनंती आपण यायचं आहे. आजचा दिवस जर पाहिला तर महेश पाटील यांचा वाढदिवसाचा दिवस आहे. सत्यनारायण मास्टर्स कोपरी मास्टर टीम या. कोपरी मास्टर टीम या ठिकाणी यायचं सर्वांनी. सतीश पाटील, प्रभाकर होगे, राजेश पाटील, हरेश्वर पाटील, संजय होगे, नमन होगे, रामचंद्र पाटील, निलेश पाटील, राजेश, बाल्या, रॉयल ग्रुपचे मेंबर, सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघाचे एक सिनियर खेळाडू, सत्यनारायण मास्टर कोपरी संघाचे एक आशेचा किरण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात आहे. तर वाढदिवसाच्या निमित्तानं केक कटिंग सेलिब्रेशन आहे. पंच फक्त 1 मिनिट. चला. पक्ष्यांचं बिरबिर नाही तेच असतं, सूर्याचं उगवणं आणि मावळणं तेच असतं, पण 365 दिवसापैकी तो दिवस विशेष काही असतो ना, तो दिवस म्हणजे महेश पाटील आपला वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं टाळ्यांच्या गजरामध्ये केक कटिंग सेलिब्रेशन करून महेश पाटील यांना वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या जात आहेत. तुम्हाला उदंड आणि दीर्घायुष्य लाभो
ही साई जुदानी चरणी आणि श्री सत्यनारायण चरणी प्रार्थना असणार आहे. बार बार दिल ये गाए तू जिए हजारों साल ये मेरी है. थँक्यू. चला मॅच सुरू राहील. अंपायर्स मॅच सुरू राहणार आहेत. मॅच ही इम्पॉर्टंट आहे. मॅच सुरू आहेत. वाढदिवसाच्या निमित्तानं सत्यनारायण मास्टर कोपरी विरार आणि त्यांच्या परिवाराच्या वतीनं ह्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. जशी मॅचला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकूया दिनेश किनी सरांचा. थँक्यू. हॅलो. तर धन्यवाद धनंजय पाटील. धनंजय फोन राहिलाय तुझा धनंजय. तर 32 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलंय. 32 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करण्याकरता 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला हेमराज कासार तर दुसऱ्या बाजूला धनंजय पाटील. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. विजय पाटील गोलंदाजी मार्क वरती येतोय. ऑन साइडला चेंडूला वळवलं गेलंय. डीप मध्ये चेंडू निघून जातोय. फुटबॉल स्टाईलने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. एक धाव येते. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय. 2 धावा आलेत. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता तिसरी धाव येते कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा आलेत आणि 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत आपण पाहतोय पाटले पाटले हिरो बंदवाड़ा हॅलो चेक. तर धाव फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिजे तर 8 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. की जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते आणि सातत्यपूर्वक राहिले 3-3 धावा मागच्या 2 चेंडूंवरती घेतल्या गेल्यात. ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. वाईट बॉल इथे घोषित केला गेलाय. धाव फलकावरती धावा आहेत. एकंदरीत पाहिलं तर फलंदाजी ते बाद होतोय. त्रिफला उद्ध्वस्त केला गेलाय. निश्चितच आपण पाहतोय आणि पहिला धक्का बसतोय फलंदाज हेमंत कासार. बॅक टू द डगआउट.
कपाळी माती त्याची पोलादी छाती आहे कपाळी माती त्याची पोलादी छाती कित्येक आले कित्येक गेले पाहून सारे आवाज. धन्यवाद डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय धावांची गती एकंदरीत पाहिले तर 9 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. तर 9 धावा फलकावरती नवीन फलंदाज जयदीप कासार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर हलक्याच्या हाताने फक्त दिशा दाखवली. यज्ञेश्वर पाटील आहेत तिथे. एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत एका बाजूला सत्यनारायण कोपरी विरार मास्टर संघ आणि दुसऱ्या बाजूला नवघर मास्टर ए या दोन टीम मध्ये लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिथे नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि आमंत्रण दिले घरच्या मैदानावरती फलंदाजी करता सत्यनारायण कोपरी विरार मास्टर टीमला. धाव फलकावरती दुहेरी अंकामध्ये धावा पाहायला मिळत आहेत. 10 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती विजय पाटील सज्ज झालेत. आतापर्यंत एक फलंदाजाला माघारी परतवले विजय पाटीलच्या माध्यमातून. इथून 22 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने आपण पाहतोय संदीप पाटील झेलखाली येत आहेत. मात्र कॅचेस विन द मॅचेस झेल निसटला गेलाय आणि तिथे आपण पाहिलं तर 2 धावा तिसऱ्या धावेसाठी पलटले. 3 धावा सहजरित्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस 13 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. चेंडू आहेत आता मात्र 18 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता विजयाकरिता पाहायला मिळते. डीजे अरे येऊ द्या कितीही भले भले आता फरक पडत ना. येऊ द्या कितीही मार्केटला आता फरक पडत नाही. अरे तुम्ही कितीही नाव बदनाम करा तर मार्केट आमचंच हाय. तुम्ही कितीही नाव बदनाम करा तर मार्केट आमचंच हाय. मार्केट हाय मार्केट हाय मार्केट आमचंच हाय. मार्केट हाय मार्केट हाय मार्केट आमचंच हाय. धन्यवाद डीजे. टिवरी मास्टर कॅप्टन आपण कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. मिलिंद भोईर. मिलिंद भोईर टिवरी मास्टर. तर धाव फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 13 धावा या फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन पाटील. या दुसऱ्या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा समन्वय होत नाही. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय निर्धावच्या स्वरूपाने. डॉट टू बॉल येतोय. 13 धावा या फलकावरती आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती इथून विकेटची भूमिका भरपूर महत्वाची असेल. डॉट चेंडू महत्वाचे असतील. उंची जास्त प्राप्त केले या चेंडूने. एक धावे ते दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धावा आणि दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती पुढे सरकली गेले. एकंदरीत पाहिलं तर 15 धावा 15 रन्स ऑन बोर्ड. 15 धावा आतापर्यंत फलकावरती लावल्या गेल्यात. 32 धावांचा पाठलाग करत असताना खूप चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळाली. खूप चांगला चेंडू खूप चांगला चेंडू. तिथे आपण पाहिलं तर पॉईंटच्या क्षेत्रात चेंडू वळतोय. एक धाव येते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली. धाव फलकावरती 16 धावा 16 रन्स. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. 16 धावा फलकावरती लावल्या गेल्यात. 16 धावांची अजून आवश्यकता आहे. ऑफ साइडला खूप चांगला फटका पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा डायव्हर्ट होतोय. तिथे आपण यज्ञेश पाटील हॅलो
18 धावा या फलकावरती. गोलंदाजी मार्कवरती सचिन पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद गॉन. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. आम्ही ओरिजिनल तुम्ही डमी नका समजू आम्हाला कमी. जिथं दहशत करताय तुम्ही आरती थच वन साइड किंग हाय आम्ही. तिथंच वन साइड किंग हाय आम्ही. कोण नाही माग नाही पळायचं थांबून बघा मग कळालं माझी रग. ताव मिशीवर डोळ्यात आग एकटा भिडतोय कोण नाही माग नाही पळायचं थांबून बघा मग कळालं माझी रग. चिरवू जागेवर खुमखुमी आरती थच वन साइड किंग हाय. धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिले तर 18 धावा. अजूनही आपण पाहिलं तर विजयाकरिता 14 धावांची आवश्यकता आहे. संजय घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. लेगस्टम्पच्या दिशेने चेंडूच्या हाताळणी ऑन साइडला फ्लिक करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र एक धाव येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? एकाच धावेवरती समाधान व्यक्त करत असताना वेट फॉर द अंपायर सिग्नल. व्हाईट बॉलचा इशारा पंच करत असताना लेगस्टम्पच्या बाहेर चेंडूची हाताळणी पाहायला मिळाली. 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 20 धावा. 13 चेंडू 12 धावा हे सामन्याचं समीकरण येऊन पोहोचले गेलंय. गोलंदाजी मार्कवरती सचिन सज्ज झालाय. फुलटॉस बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय. संदीप पाटील वेगाने पुढे आलेत. एक धाव येते. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त करतायत. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 वरती जाऊन पोहोचले गेले. चेंडू आहेत 12 चेंडू 11 धावा हे सामन्याचं समीकरण. या ऐकूया डीजे ला. असला लायसन हेल्मेट तरी बी साहेब अडवती रस्त्याला. 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 धन्यवाद डीजे. गोलंदाजी मार्कवरती क्रमांक 3चं षटक हाताळण्याकरिता संजय सज्ज झालाय. अजूनही 11 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 11 धावा सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. इथे विकेटचा शोध घ्यावा लागेल. डॉट चेंडू हाताळावे लागतील. चांगल्या फ्रंटफुटवा आज संघ पाहायला मिळतोय कारण 2 षटकात 21 धावा या फलकावरती आतापर्यंत लावल्या गेल्यात. भाताणे मास्टर संघाने चांगला खेळ त्यांचा राहिलाय आतापर्यंत आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती संजय वरती विश्वास दाखवला गेलाय. 11 धावा अजूनही आवश्यकता आहे. चला घाई करा कारण सेमीफायनल फायनलचा सामना अजून खेळवायचा आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सचिन पाटील येत आहेत. एक धाव घेतली. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. 10 धावांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये प्रयत्न करत असताना मोठे फटके खेळण्याचे. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा. अजूनही 10 धावा हव्या आहेत विजयाकरिता. अख्खू टप्प्याचा चेंडू त्यावरती फटका सजवलाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेने. मात्र महेश पाटीलचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न केले. चेंडूला आतमध्ये ढकललं आणि तिथे 2 धावा अर्जित केल्या गेल्यात. आपल्या संघाकरिता 4 धावा निश्चितपणे वाचवल्यात. महेश पाटीलने 2 धावेसहित संघाची धावसंख्या पुढे येते. एकंदरीत पाहिलं तर 24 धावा. संजय घरत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात संजय वरती आक्रमण करण्याच्या प्रयत्नात होते. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सज्ज झालेत संजय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. यज्ञेश्वर पाटील वेगाने आलेत.
एक धावे ते दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता दुसरी धाव धोक्याची ठरेल का, मात्र 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेंच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 26 धावा. 6 धावांची आवश्यकता आहे. पुढच्या मॅच करता नवगर मास्टर संघ रेडी रहा. एका बाजूला नवगर मास्टर, दुसऱ्या बाजूला कोपरी विरार मास्टर, या 2 संघादरम्यान लढत होणार आहे. गोलंदाजी मार्क वरती संजय. 6 धावांची आवश्यकता आहे. संजय घरत स्ट्राईक एंडला. मोठा फटका येईल का संजय घरतच्या बॅट मधनं, फिनिशिंग ऑफ द स्टाईल असं निश्चितच आपण म्हणू शकतो. इनसाइड आउटचा फटका. विजय पाटील वेगाने आलेत, मात्र बॉल चाललाय 1 बाउन्स एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरिता 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहतोय 30 धावा. या फलकावरती 2 धावांची आता आवश्यकता आहे. संजय गोलंदाजी मार्क वरती, तर संजय घरत स्ट्राईक एंडला. खोलवर चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केले, डीप मधनं क्षेत्ररक्षक येतोय. 1 धाव घेतली गेली. एकाच धावेवरती आता समाधान व्यक्त केलंय. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती 31 धावा 31. धावा फलकावरती. खोलवर चेंडू होता. इथे आपण पाहिलं तर एका धावेनिशी विजयी संपादन करत असताना बाताने 40+ मास्टर पुढच्या फेरीत दाखल झालाय सेमीफायनल मध्ये. अभिनंदन अँड हार्ड लक टीम श्री गणेश घासकोपरी. आपण आलात, चांगला खेळ दाखवला. तुमचंही कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. या पण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे बोलतोय.